मित्रहो, मराठवाड्यातून नीटचे पेपर फुटले आणि आत्ता जवळपास 8 लोक तुरुंगात आहेत. आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला, गृह मंत्रालयाला शर्मेनं मान खाली घालायला लागली. याचं कारण काय? तर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. म्हणजे हे वाभाडे काढण्याची पद्धत, त्याच्या शब्दांची निवड आणि एकूणच आक्षेप घेण्याची पद्धत पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण व्यवस्थेचा तीळपापड झाला होता असं जरी त्याचं वर्णन केलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळेच याची कुणकुण ही पंतप्रधान कार्यालयाला लागली होती की काय, आणि त्यामुळेच या नीट परीक्षेचा आता सगळा विषय नीट मार्गी लागावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हेच आता या नीटच्या परीक्षेला बसलेत अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळते. काय आहे हा सगळा मामला आणि लाखो कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित गोष्टीवरती आज सर्वोच्च न्यायालयानं का तांडव केलं ते मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त पद्धतीनं विषय मांडणं हे आपलं काम आहे. आणि त्यानुसारच आज जे सर्वोच्च न्यायालयामध्ये झालं ते देशाच्या शिक्षण मंत्रालयाला आणि महाराष्ट्र सरकारलाही शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहे. आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील महाराष्ट्र सरकारला का? तर नीटचा पेपर जो 3 मेला झाला होता तो पेपर फुटला, त्याचे सगळ्यात मोठे धागेदोरे आणि ते संपूर्ण सगळं पेपर फुटीचं प्रकरण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये शिजलं आणि तिथूनच ते सगळ्या देशभरात पसरलं. आता याच्याबद्दल काही लोकांना अटका झालेल्या आहेत, काही लोक तुरुंगात आहेत. शिवराज मोटेगावकर नावाचा एक शिक्षण विभागाचा कर्दनकाळ हा आता जो अनेक लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा मारक ठरलेला आहे तो तुरुंगात आहे आणि त्याचं संपूर्ण शैक्षणिक संस्थान हे खालसा होईल अशा पद्धतीची चर्चा आपल्याला दिसते. आता गुरुवारी या संदर्भामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. 40 मिनिटं ही बैठक चाललेली होती. या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा जे प्रशासन आहे त्याचे अभिषेक सिंग हे देखील उपस्थित होते. ज्योतिरादित्य सिंधे जे नागरी हवाई उड्डाण मंत्री आहेत ते होते. स्वतः राजनाथ सिंह होतेच आणि याबरोबरीने CBSE बोर्डाचे लोकसुद्धा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर पंतप्रधान कार्यालयातले अधिकारीही होते. आता या सगळ्या बाबतीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की हे जे पेपरफुटीचं प्रकरण समोर आलं आहे, हा पेपर बनवल्यानंतर तो वेगवेगळ्या केंद्रांपर्यंत पोहोचण्याची जी व्यवस्था होती ती कोणाकोणाची होती तर शिक्षण मंत्रालयाची तर होतीच, पण त्याचबरोबर पोस्ट अँड टेलिग्राफ म्हणजे PNT टपाल विभागाची सुद्धा होती आणि त्याला सुरक्षा असायची गृह मंत्रालयाची. म्हणजे 3 मंत्रालयांच्या संबंधातून हे पेपर परीक्षा केंद्रांवर पोचायचे. आता या पद्धतीनं ज्या पद्धतीनं पेपर फुटले ती पद्धत प्रचंड भयंकर आहे. एका शिक्षकाला हे पेपर फुटीचं प्रकरण मध्य प्रदेशमध्ये लक्षात आलं. त्यांनी स्थानिक पोलिसांना ते कळवलं आणि त्यानंतर तिथून गोष्ट CBI पर्यंत गेली. आता या प्रकरणात महाराष्ट्रात अटक झालेल्यांची संख्या ही 8च्या आसपास आहे. पण आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं आज अक्षरशः तांडव केलं, सरकारची लक्तरं काढली. 22 लाख विद्यार्थी म्हणजे जवळपास 23 लाखाच्या आसपास विद्यार्थी, 22,70,000 वगैरे असे विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि या परीक्षेला बसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आयुष्याशी तुम्ही खेळ करताय. काय आहे तुमच्या परीक्षेचं स्वरूप, कसे बनतात तुमचे परीक्षेचे पेपर, ते कोण सेट करतं, त्याचे सेट करणाऱ्या प्राध्यापकांची निवड कशी होते, त्यांचा दर्जा कसा तपासला जातो, त्यांची विश्वासार्हता नेमकी कशी बघितली जाते, या सगळ्या गोष्टींबद्दल राष्ट्रीय परीक्षा विभागाने आमच्याकडे अहवाल सादर करावा अशा पद्धतीचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
जे नरसिम्हा आणि आलोक आराध्ये यांनी दिलेली आहे। या दोन न्यायमूर्तींनी म्हणजे नरसिम्हा आणि आराध्ये यांनी ज्या पद्धतीचा जमदग्नीचा अवतार आज सर्वोच्च न्यायालयामध्ये धारण केलेलं पाहिल्यानंतर सॉलिसिटर जनरल जे आहेत तुषार मेहता त्यांची सुद्धा भंबेरी उडालेली होती। आणि मग त्यावेळेला तुषार मेहतांनी असं सांगितलं की आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय या परीक्षेवर स्वतः लक्ष ठेवणार आहे। या परीक्षांचे पेपर येणाऱ्या 21 जूनला होणाऱ्या परीक्षेचे पेपर हे आता रस्ते मार्गाने जाणार नाहीत, ते हवाई मार्गाने जातील असा निर्णय सुद्धा संरक्षण मंत्रालयाच्या झालेल्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्र्यांची राजनाथ सिंग यांनी जी बैठक घेतली त्या बैठकीत ठरलेलं आहे की हे पेपर आता हवाई मार्गाने जाणार, लष्कर ते पेपर हाताळणार आणि लष्कराच्या सुरक्षेमध्येच पेपर परीक्षा केंद्रांवर पोचणार। मित्रहो, काय पद्धतीची व्यवस्था लावण्याची वेळ या सगळ्या शिक्षण मंत्र्यांवर आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांवर आली आहे हे आपण बघू शकतो। आता हा जो शिवराज मोटेगावकर आहे की ज्याने हे सगळं स्कॅन्डल किंवा ह्याने हा सगळा घोटाळा जो घडवून आणला, त्यामध्ये आता एक नवा खुलासा CBIच्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि तो म्हणजे काय, तर या शिवराज मोटेगावकरचा मुलगा सुद्धा एका खाजगी क्लासला बसायचा आणि तिथून या सगळ्या गोष्टी कार्यान्वित झाल्या। हा जो खाजगी क्लास आहे हा घेत कोण होतं, कुलकर्णी नावाचा रसायनशास्त्राचा प्राध्यापक ज्याचं नाव आहे PV कुलकर्णी आणि डॉक्टर शिरोदेंच्या घरी लातूरमध्ये या संपूर्ण सगळ्या खाजगी शिकवणी वर्गांचं आयोजन केलं जात होतं आणि त्यातूनच हे पेपर फुटीचं प्रकरण जे काही आहे ते आकाराला येत होतं। आता याच्या संदर्भात CBIने मराठवाड्यातल्या बार्शी रोडवर काही बँकांच्या लॉकरवर धाडी टाकलेल्या आहेत आणि या लॉकरमधून रोख रकमा जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे काही स्टेशनरीचं साहित्य, काही पेपर्स, काही जे काही मार्गदर्शक आहेत ते सुद्धा, गाईड्स जे आहेत ते सुद्धा जप्त करण्यात आलेले असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोचलेली आहे। CBIने आपल्या धाडींचं सत्र जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबरीने अटकेत असलेल्या ज्या 3 महिला आहेत त्या तिघींचंही नाव मनीषाचं आहे। यातली जी मनीषा हवालदार जी आहे, जी ब्युटी पार्लर चालवायची, तिच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू कुटुंबामधले जे काही क्लायंट्स तिचे किंवा तिच्याकडे येणाऱ्या जे काही महिला आणि संबंधित विद्यार्थिनी होत्या त्यांना सुद्धा हे पेपर दिले जात होते आणि त्यातून काही हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं CBIच्या अधिकाऱ्यांचं निरीक्षण आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा जो काही आवाका आपण पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज जो काही जमदग्नीचा अवतार धारण केला त्याचं कारणच हे आहे। आता ही जी परीक्षा आहे 21 जूनला होणार आहे आणि त्यासाठी जवळपास 23 ते 25 लाख विद्यार्थी बसतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। ही परीक्षा आता जेव्हा पुन्हा होणार आहे यासाठी आता नरेंद्र मोदी हाच एक पंचाक्षरीचा मंत्र ठरणार का याच्याकडे आता सगळ्या पालकांचं लक्ष लागलेलं आहे। कारण या परीक्षा अत्यंत निष्ठुरपणे आणि अत्यंत कडक नियमांसहित घेतल्या जाव्यात यासाठी पंतप्रधान कार्यालयानं कंबर कसलेली आहे। या प्रत्येक गोष्टीवर परीक्षेचा पेपर सेट होणं, त्यातल्या प्राध्यापकांची निवड, त्याची संपूर्ण यंत्रणा आणि त्या परीक्षेच्या पेपरचा प्रवास, त्यात लागलेले अधिकारी, त्यांचं चारित्र्य, या सगळ्यावरती पंतप्रधान कार्यालयाला नजर ठेवण्याची वेळ धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रालयातील या सगळ्या गोंधळामुळे आलेली आहे। आता यातली गंमत बघा, धर्मेंद्र प्रधान हे नरेंद्र मोदींचे एक लाडके मंत्री समजले जातात आणि ते आता शिक्षण मंत्री आहेत। या आधीच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलियम मंत्री होते। अनेक सरकार तोडफोड करणं, त्या सरकारांची जुळवाजुळव करणं, आमदार आणि खासदारांची खरेदी विक्री किंवा त्यांना आपल्याकडे आकर्षित करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा सहभाग असतो कारण ते नरेंद्र मोदी यांचे लाडके आहेत। तसेच ते अमित शहा यांचेही लाडके आहेत। पण त्यांच्या मंत्रालयाने घातलेला घोळ हा मात्र आज सरकारला सर्वोच्च न्यायालयामध्ये शर्मेनं मान खाली घालायला लावणारा ठरलेला आहे आणि त्यामुळे येणारी परीक्षा ही 23 लाख विद्यार्थ्यांसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे। जणू काही या नीटच्या परीक्षेला
स्वतः पंतप्रधानच बसलेत की काय असा माहोल आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याला कारणीभूत ठरलेत ते महाराष्ट्रातले शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ घालणारे काही प्राध्यापक, काही खाजगी शिक्षण संस्था चालवणारे शिक्षण चालक आणि शिवराज मोटेगावकर सारखे कुठल्या तरी गडीचं कुंकू लावून आपण त्या गडीचेच निष्ठावंत आहोत असं म्हणत शिक्षण क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारे भंपक लोक याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला, महाराष्ट्राच्या सरकारला, मुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्यांना शर्मेनं मान खाली घालायला लागलेली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जूनची परीक्षा किती नीट पद्धतीने करू पाहत आहेत आणि ती होऊ शकते यावरच या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. पण आज सुप्रीम कोर्टाने जी खरडपट्टी काढलेली आहे ती खरडपट्टी कदाचित येणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेइतकीच केंद्र सरकारसाठी आव्हानात्मक आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे तरी ही परीक्षा नीट होईल का असा प्रश्न देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडलेला आहे. या सगळ्या परिस्थितीबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच थेट नीटची परीक्षा देण्यासारखी जी काही अवस्था आपल्याला दिसते देशामध्ये, या सगळ्या गोष्टींबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जमदग्नी अवताराबद्दल आपल्याला काय वाटतंय? मोटेगावकर यांच्यासारख्या भंपक शिक्षण माफियांना पाठीशी घालणारी राज्य सरकार, मधली व्यवस्था आणि गृहमंत्रालयाचा कारभार या सगळ्याबद्दल आपलं काय मत आहे? आम्हाला जरूर या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण लिहून कळवा. मित्रहो, आपण कळवलेल्या या सगळ्या मतांवर आणि प्रतिक्रियांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि त्यामुळेच आपण देखील संसदीय पद्धतीत आणि संक्षिप्त स्वरूपात थेट, अचूक आणि बिनधास्त पद्धतीने व्यक्त व्हायला विसरू नका. धन्यवाद.